श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे बायको तरीही परकी। सानिका आरशासमोर उभी होती। केसांची सुंदर वेणी, कपाळावर कुंकवाचा सुंदर चंद्र आणि नाजूकसाच हिरव्या रंगाचा साडीचा पदर खांद्यावर अलगद पडलेला। तिच्या चेहऱ्यावर नवविवाहित स्त्रीच्या सौंदर्याचं एक अनामिक भय, थोडं हसू, थोडी धडधड आणि अनोळखी घरातला पहिला दिवस। तिच्या मनात होणारा गोंधळ स्पष्ट दिसत होता। सुनबाई, चला आता, सकाळच्या आरतीची वेळ झालीये। सासूबाईंचा आवाज आला। हो मम्मीजी, म्हणत सानिकाने लगबगीने देवघराजवळ आली। ती आज पहिल्यांदाच संपूर्ण कुटुंबासमोर सकाळच्या पूजेसाठी सज्ज झाली होती। घरातली पहिली सकाळ। तिचं लग्न नुकतंच पार पडलं होतं। सगळं स्वप्नासारखं वाटत होतं। अर्जुनसारख्या सुसंस्कृत नवरा, मोठं एकत्र कुटुंब आणि एक वेगळंच प्रेमळ वातावरण। पण त्याच वेळी त्या घरातली अजून एक महत्त्वाची स्त्री, ऋचा वहिनी, सानिकाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती। ऋचा वहिनी अर्जुनच्या मोठ्या भावाची बायको होती। गेली 7 वर्ष त्या या घराची देखभाल करत होती। घरातले सगळे तिला आदराने पाहत। ती फक्त वहिनी नव्हती, ती सासरचं केंद्रबिंदू होती। सासूबाईपासून ते लहान मुलांपर्यंत सगळ्यांवर तिचा प्रभाव होता। घरातल्या सर्व निर्णयांमध्ये तिचं मत अंतिम मानलं जायचं। अर्जुनचं तिला वहिनी म्हणून संबोधणंही वेगळं होतं। त्याच्यात खूप आत्मीयता, विश्वास आणि प्रेम झळकत असे। त्याने अनेकदा सानिकाला सांगितलं होतं की माझ्या वहिनीनेच मला घडवलंय, ती माझी दुसरी आईच आहे। सानिका तेव्हा हसून म्हणायची, हो, घरात अशी कुणीतरी असणं नशिबाची गोष्ट आहे। पण लग्नानंतर जेव्हा तिला हे सर्व अनुभवायचं होतं तेव्हा सगळं तितकं सोपं नव्हतं। पहिल्याच सकाळी पूजा झाल्यावर सगळे ब्रेकफास्टसाठी टेबलावर बसले। ऋचा वहिनीने प्रेमाने सर्वांना पोहे आणि उपमा वाढायला सुरुवात केली। अर्जुन, तुझा आवडता उपमा केला आज। तुला आठवतं का, कॉलेजमध्ये असताना तू किती हट्ट करायचास याच्यासाठी? अर्जुन हसत म्हणाला, हो ना वहिनी, अजूनही त्याच चवीनं करतेस। ऋचाच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं। तिने पुन्हा एकदा अर्जुनच्या प्लेटमध्ये उपमा वाढला। सानिका जरी टेबलावर होती तरी तिच्या वाट्याला संवाद नव्हता। तिने हळूच बटाट्याचा पोहा चाखला, जो तिनेच केला होता। खूप छान झाले होते। तिच्या पहिल्या दिवशीचा पहिला प्रयत्न, पण त्यावर कुणी काही बोललंच नाही। संध्याकाळी सानिका आणि अर्जुन मॉलमध्ये जायचं ठरवतात। सानिका तयार होऊन हॉलमध्ये आली तेवढ्यात ऋचा वहिनीला खोकल्याचा त्रास होतो। वहिनी, ठीक आहात ना? अर्जुन लगेच जवळ गेला। थोडा त्रास होतोय, डॉक्टरकडे जायला लागेल, पण कुणी घेऊन जाईल असं वाटत नव्हतं। सगळे आपल्या कामात व्यस्त होते। काही हरकत नाही, आपण दोघंच जाऊ। सानिकासोबत मी नंतर मॉलमध्ये जाईल, असं म्हणून अर्जुन ऋचा वहिनीला घेऊन निघतो। सानिका दरवाजात उभीच राहते। पुढच्या काही दिवसात सानिकाला हे लक्षात येतं की अर्जुनचं बहुतेक सगळं भावनिक जग ऋचाभोवतीच फिरतं। ऑफिसची कामं, निर्णय, कुणा मित्राशी गप्पा, सगळं तो ऋचाशी शेअर करतो। एकदा तर एक गंमत झाली। अर्जुनचा वाढदिवस होता। सानिकाने एक केक ऑर्डर केला, एक खास सरप्राईज प्लॅन केलं। पण तो ऑफिसातून परतल्यावर त्याने पटकन ऋचाच्या हातून साजूक तुपाचा शिरा मागितला आणि बोलला, वहिनी, वाढदिवसाच्या दिवशी मला तुमच्याच हातचा शिरा लागतो। सानिकाचं मन क्षणभर थबकलं। तिच्या सरप्राईजला काही अर्थ राहिला नव्हता। रात्रीच्या जेवणानंतर सानिका टेरेसवर गेली। गार वारा आणि अंधार तिच्या मनातल्या उलगडलेल्या विचारांशी एकरूप होत होता। मी त्याची बायको आहे ना, मग त्याच्या प्रत्येक क्षणात दुसरं कुणी का असावं? त्याचा वेळ, त्याचा सल्ला, त्याचा विश्वास, त्याचं कौतुक, सगळं वहिनीसाठीच का? आदर आणि अस्वस्थता याच्यामध्ये अडकलेली सानिका
तिच्या मनाशीच संवाद करत होती. पुढच्या दिवशी सकाळी स्वयंपाकघरात एक प्रसंग घडतो. सानिका सगळ्यांसाठी सॅलेड तयार करत असते. तेवढ्यात ऋचा आत येते. सानिका, हे असं कापतात का? बघ, मी दाखवते. तिने हातात चाकू घेतला आणि सगळं परत केलं. सानिकाने शांतपणे तिची बाजू पुढे केली. सगळंच मी चुकीचं करते का? तिने मनातल्या मनात विचारलं. एका रविवारी सगळं घर मोकळं होतं. सासूबाई गावाला गेलेल्या, मोठे भाऊ ऑफिसला गेलेले. सानिका आणि अर्जुन टेरेसवर चहा पीत बसले होते. अर्जुन, सानिकाने विचारलं, तुला माझ्यासोबत वेळ घालवायला आवडतं ना? अगं, काय प्रश्न करतेस? अर्थात आवडतं. अर्जुन हसला. पण तू सगळ्या गोष्टी आधी वहिनीला सांगतोस, त्यांच्या सल्ल्यानेच चालतोस. मला तुझ्या आयुष्यातलं कुठलं पान उलगडायला तरी मिळतं का? अर्जुन क्षणभर गप्प झाला. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नवाचक भाव आले. माझं नातं वहिनीशी खूप खोल आहे. ते कधी झालं ते कळलंच नाही. पण तू असं म्हणशील असं वाटलं नव्हतं. मी काहीतरी चुकीचं म्हणते का? नाही, पण मला वाटायचं तू त्यांना खूप मानतेस. हो, पण मान देणं वेगळं आणि स्वतःचं अस्तित्व हरवणं वेगळं असतं. अर्जुन काही बोलला नाही. त्याचं गप्प राहणं सानिकाला उत्तर वाटलं. त्या रात्री सानिका झोपली नव्हती. ती फक्त विचार करत होती. मी या घरात सून म्हणून आले आहे, बायको म्हणून, जोडीदार म्हणून. पण त्या नात्याचा हक्क मला कधी मिळणार आहे? तिला अजून काहीही ठामपणे ठरवायचं नव्हतं. पण तिच्या मनातलं प्रश्नचिन्ह हळूहळू स्पष्ट होत चाललेलं होतं. सानिकाच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ एकसंध दिसायची. अंगणात येणाऱ्या चिमण्यांचा किलबिलाट, ऋचा वहिनींचा स्वयंपाकघरातील आवाज आणि अर्जुनच्या मोबाईलवर त्याला येणारे मेसेज टोन. पण हे सारे आवाज आता तिला ओळखीचे नाही, तर पुन्हा पुन्हा आठवण करून देणारे वाटू लागले होते तिच्या अनुपस्थितीचे. त्या दिवशी सकाळी अर्जुन ऑफिसला जायला तयार झाला होता. सानिकाने त्याचा टिफिन तयार केला होता. आवर्जून त्याला आवडणारा बटाट्याचा पराठा, थोडी कोशिंबीर आणि गोडात गुलाबजाम. अर्जुन, आज तुझ्या टिफिनमध्ये तुझी आवडती डिश ठेवली आहे, सरप्राईज. सानिकाने आनंदाने म्हणाली. छान, तो म्हणाला. पण लगेच हातात मोबाईल घेत म्हणाला, वहिनीने शिकवलं ना तुला हे करायला? सानिकाचं हसू क्षणात मावळलं. तो जणू त्या डिशचं कौतुक करत नव्हता, तर ऋचाच्या प्रेरणेमुळे ती झाली असं मानत होता. त्या दिवशी सानिकाने ठरवलं, मी जरी वहिनींना आदर देते तरी मी अर्जुनची बायको आहे. संवाद हवा, नातं प्रामाणिक हवं. ती संध्याकाळपर्यंत वाट पाहत राहिली. संध्याकाळी अर्जुन घरी आला. त्याचा मूड चांगला होता. सानिका, आज क्लायंट मीटिंग खूप छान गेली. माझ्या प्रेझेंटेशनची खूप तारीफ झाली. छान, मी तुला म्हणाले होतेच ना, तू उत्तम प्रेझेंटेशन देतोस. हो, मी सगळी सिच्युएशन वहिनीला सांगितली. तिनं म्हटलं, अर्जुन तू नक्की जिंकशील. ती खूप पॉझिटिव्ह बोलते माझ्याशी. सानिका थोडा वेळ गप्प राहिली. मग तिनं विचारलं, तू मला सांगू शकत होतास ना, मीही तुझी बायको आहे. तुला प्रेरणा देणारी असं माझंही काही स्थान असावं असं नाही वाटत का? अगं, मी सांगणारच होतो, पण वहिनीशी बोलणं झालं आणि मला त्यांचं मत लगेच बरोबर वाटलं. नेहमी आधी त्यांचंच मत लागतं का तुला? हा प्रश्न थोडा तिरकस होता, पण सानिकाचं मन खूप भरून आलं होतं. अर्जुन म्हणाला, मी कॉलेजमध्ये असताना आई नोकरी करत होती. वहिनीने मला कॉलेजच्या प्रोजेक्टपासून कपड्यांच्या शॉपिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीत मदत केली आहे. तिचा शब्द माझ्यासाठी आधार आहे. आणि माझा शब्द काय आहे? एक ऑप्शन. लग्न करून फक्त तुझं जीवनसाथी होणं म्हणजे कुठेतरी तिसऱ्या रांगेत उभं राहणं आहे का? अर्जुन गप्प झाला. त्याने त्या संध्याकाळी विषय बदलला, पण सानिकाच्या शब्दांचा भार वातावरणात रेंगाळत राहिला. पुढच्या दिवशी सकाळी ऋचा वहिनीने एका गोष्टीसाठी सानिकावर टीका केली. सानिका, भाजी जरा जास्त सुकी झाली आहे.
सानिकाने समजून घेतलं, पण पुढच्या वाक्याने तिला दुखावलं. अर्जुनला सवय आहे माझ्या हातच्या चटपटीत भाजीच्या जेवणाची. तू अजून शिकायला हवंय. सानिकाला उत्तर द्यायचं नव्हतं, पण आतून एक आवाज जोरात ओरडत होता. मी थोडंसं माझ्या पद्धतीने करत आहे, पण तुम्हाला फक्त तुमचीच पद्धत चांगली वाटते. एका रविवारी सकाळी सासूबाईंनी सगळ्यांना म्हटलं, आपण कुठेतरी आउटिंगला जाऊया का? सगळे संमती देतात, पण कुठे जायचं यावर चर्चा सुरू होते. रुचा म्हणते, आपण नाशिकला त्र्यंबकेश्वरला जाऊया. अर्जुनलाही तिथं खूप आवडतं. अर्जुन हसतो आणि म्हणतो, हो हो, अगदी परफेक्ट. मला नाशिक फार आवडतं. सानिका थोडी नकारात्मक झाली. तिला वाटलं तिचं मत विचारलं जाईन, कारण तिला नवीन ठिकाणी जायचं होतं, पण तिला विचारलं गेलंच नाही. जेव्हा तिनं म्हटलं, आपण काही नवीन ठिकाणी जाऊया का जे मी पाहिलं नाही, तेव्हा अर्जुन हसून म्हणतो, अगं पहिल्यांदा जिथं आठवणीत आहे तिथंच जाऊया. तू नंतर कुठेही जाऊ शकतेस. सानिकाला वाटलं, आठवणी फक्त तुझ्याच का? माझं वर्तमान कुणालाच महत्त्वाचं वाटत नाही का? त्या रात्री ती डायरीत लिहित होती, माझं अस्तित्व जणू कुणाचं एक्स्ट्रा अंग आहे. मी कोणत्या गोष्टीत असो किंवा नसो, कुठे सहभाग घेतला नाही घेतला, कोणाला फरक पडत नाही. मला असं वाटत आहे की मी या घराचा हिस्सा नाही आहे. तिचा श्वास जड झाला, पण तिने मनात एक निर्धार केला, मी संवाद टाळणार नाही. मी स्पष्ट बोलणार. एक दिवस अचानक एक संधी चालून आली. सासूबाईंचा वाढदिवस होता. घरात खास डिनरचा प्लॅन होता. रुचा वहिनीला त्या दिवशी बाहेर मीटिंग होती आणि ती वेळेवर घरी येऊ शकणार नव्हती. त्यामुळे सगळी डिनर जबाबदारी सानिकावर होती. सानिकाने ती संधी संपूर्ण मन लावून तयारी करून घेतली. संपूर्ण मेनू तिने ठरवला, सजावट केली, डेझर्ट केला, प्रत्येक गोष्टीत नाविन्य आणलं. सासूबाई खूप खुश झाल्या. रात्री जेवताना सगळ्यांनी कौतुक केलं, पण अर्जुन गप्प होता. सानिकाने त्याच्याकडे पाहिलं. कसं वाटलं? तिने हलकेच विचारलं. सगळं छानच होतं, पण डेझर्ट थोडा गोडसर झालाय. वहिनी असती तर सांगितलं असतं, साखर मापात ठेव. हे ऐकून सगळं कौतुक क्षणात ओसरल्यासारखं वाटलं तिला. तिने थेट विचारलं, अर्जुन, तू माझ्याकडे कधी स्वतःच्या नजरेतून पाहशील की नेहमी वहिनीच्या फ्रेममधूनच? तुला इतकं का वाटतंय मी तुला कमी लेखत आहे? अर्जुन म्हणाला, कमी नाही, पण नेहमी तुला तुलना करताना मला जाणवतं की माझं स्वतंत्र अस्तित्व तुला अजून मान्य झालेलं नाही. माझं असं काही नाही. तो गोंधळून गेला. अर्जुन, सानिका थेट आणि स्पष्टपणे बोलली, मी तुझी बायको आहे. प्रेम हवं, संवाद हवा, पण त्यासाठी मला तुला एकटीला वेळ मिळायला हवा. मी सतत तुझ्या वहिनीच्या सावलीत उभी राहून फक्त तुझं बोट धरून नातं नाही जपणार. मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तुझ्याशी लग्न करून मी या घरात आलेले आहे. तुझा सहवास मला हवासा वाटतो, पण तू सतत वहिनीच्या मागे असतोस. आपलं लग्न झाल्यापासून आपण एकदा पण कुठेच दोघे फिरायला गेलेलो नाही, एकत्र गप्पा मारल्या नाहीत, एकमेकांना समजून घेतलं नाही. अर्जुनच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक वेगळा भाव उमटला. स्वतःच्या नकळत तो कुणीतरी दुसऱ्याच्या स्वभाव छायेत अडकून राहिलाय हे त्याला जाणवलं. त्या रात्री अर्जुन विचार करत होता, मी वहिनीच्या छायेत वाढलो, पण आता माझं वर्तमान सानिकासोबत आहे. तिला समजून घ्यायला शिकलं पाहिजे. आताचं आयुष्य सानिकासाठी एक प्रकारचं दोन ध्रुवांमधलं ओढाताण जीवन झालं होतं. एका बाजूला होता अर्जुन, तिचा नवरा, जो तिच्यावर प्रेम करतो, काळजी घेतो, पण अदृश्यपणे अजूनही स्वतःच्या आयुष्यातील सर्व भावना, निर्णय, संवाद सगळं रुचा वहिनीकडे वळवत राहतो. दुसऱ्या बाजूला होती ती स्वतः, सानिका, जी रोज स्वतःचं स्थान शोधते, शब्द मागते, वेळ मागते, नातं मागते, पण मिळतो तो फक्त सावलीतून पडलेला प्रकाशाचा एक क्षणभंगूर झोत.
त्या दिवशी दुपारी सासूबाई झोपल्या होत्या. मोठे भाऊ ऑफिसला आणि रुचा वहिनी एका महिला मंडळाच्या बैठकीला गेल्या होत्या. सानिका हॉलमध्ये कपडे घडी घालत असताना तिला अर्जुनच्या हसण्याचा आवाज ऐकू आला. ती बघते तर तो फोनवर कुणाशी तरी अगदी दिलखुलास बोलत होता. वहिनी, तुमचं ते उदाहरण तर मी आज मीटिंगमध्ये वापरलं. काय मस्त रिप्लाय मिळालाय क्लायंटकडून. सानिकाचं पाय पुढे सरकेनासे झाले. खरंच तुझं कौतुक करावं तितकं कमीच आहे. तू घरातील मार्केटिंग गुरु आहेस. आणि मग मोठ्याने हसणं. फोन संपला. तो फ्रेश व्हायला गेला. सानिकाने सहज विचारलं, तू इतकं रिलॅक्स वाटत होता फोनवर, कोणाशी बोलत होतास? अगं वहिनीशी, मीटिंगबद्दल बोललो. तिचं ते उदाहरण क्लायंटला खूप आवडलं. म्हणजे तुला जेव्हा एखादं यश मिळतं तेव्हा तुझ्या मनात पहिल्यांदा त्यांचं नाव येतं? हो, म्हणजे सवय आहे. काही चुकलं तरी ती लगेच सांगते आणि जमलं तर सगळ्यात पहिलं कौतुक तिचंच. आणि मी कुठे आहे यात? आवाज शांत पण ठाम. माझ्याशी काहीही बोलला नाहीस? तुला काय झालंय परत? अर्जुन थोडा चिडून म्हणाला. तुझ्या प्रत्येक भावनेचं मोजमाप तुला तिच्या सहमतीवरून करावं लागतं. सानिका, तू थोडा जास्त विचार करतेस. तो तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न करतो. हो, कारण आजवर तू विचारच नाही केलास. ती फाटून निघते. रात्री उशिरा रुचा वहिनी परत आल्या. त्यांनी सहज विचारलं, काय ग, काही भांडण झालं वाटतं? सानिकाने सौम्य हसत टाळलं, पण तिचा चेहरा सगळं सांगत होता. रुचाला जाणवत होतं की काहीतरी बदलतंय. दुसऱ्या दिवशी सकाळी एक छोटा प्रसंग घडतो. सासूबाईंची तब्येत थोडी बिघडते. डॉक्टरांना बोलावण्यात येतं. रुचा वहिनी लगेच सगळं हातात घेतात. औषधं, रिपोर्ट्स, नोंदी. डॉक्टर समोरही त्या सगळं स्पष्ट सांगतात. डॉक्टर म्हणतात, सुनबाईंनी सगळी माहिती नीट दिली आहे. ते ऐकून सानिकाच्या मनात काहीसं हलतं. मीही सून आहे, पण सुनबाई म्हणताना त्यांचा चेहरा वहिनीकडेच का वळतो? मीही सासूबाईंची काळजी करत होते, पण मी कुठे कमी पडत आहे? दुपारी अर्जुन घरी लवकर येतो. सासूबाई झोपलेल्या. सगळं घर शांत. सानिकाने त्याच्यासमोर विषय काढला. अर्जुन, मला तुझ्याशी उघडपणे बोलायचंय. हां, बोल. तू जर मला खरंच सन्मानाने, समानतेने बघत असशील तर मला तुझ्या प्रत्येक निर्णयात, भावनेत, आयुष्यात सक्रिय भाग हवाय. तू आहेसच की? तो म्हणतो. नाही, मी आहे तिथे, पण मला सामावून घेतलेलं नाहीस अजून. मी तुझ्या आयुष्यातली तुझी बायको आहे, पण तुझी आपुलकीची साक्षीदार आहे का? माझं आणि वहिनीचं नातं वेगळं आहे आणि तुझं वेगळं असेल. हो, पण हे वेगळं तुला समजतंय का? की तुला अजूनही तीच स्वतःची भावनिक जोडीदार वाटते? अर्जुन गप्प होतो. सानिका पुढं म्हणते, प्रेमात स्पेस हवा असतो, पण तू जे करतोस ते स्पेस नाही, ते विसर आहे. मला विसरतोस, मला दुर्लक्षित करतोस. अर्जुन काही क्षण गप्प राहून म्हणतो, माझी चूक आहे, पण मी ती जाणवतोय. आज तुला हे सगळं बोलताना पाहून मला जाणवतंय, मी तुला माझं मन दिलंच नाही अजून. त्या रात्री सगळे जेवण टेबलावर बसले. रुचा वहिनीने नेहमीप्रमाणे सगळ्यांसाठी वाढायला सुरुवात केली, पण सानिका हळूच म्हणाली, वहिनी, आज मी वाढते. सगळे थोडेसे थबकले, पण रुचा म्हणाली, हो नक्की, तू वाढ. सानिकाने प्रत्येकाच्या थाळीत जेवण वाढताना एकच गोष्ट ठरवली, हे घर आपलं आहे, हे नातं माझं आहे आणि आता मी मागे नाही राहणार. दुसऱ्या दिवशी सकाळी सानिका अंगणात रांगोळी काढत होती. रुचा वहिनी तिच्या शेजारी बसल्या. सानिका, तू ठीक आहेस ना? तू बोलत नाहीस म्हणून मलाच वाटायचं तू गोंधळलेली आहेस. वहिनी, मी गोंधळलेले नव्हते, मी गप्प होते. आज मी बोलायला लागले आहे. आता मी स्वतःला विसरू देणार नाही. रुचा काही क्षण गप्प राहून म्हणाली, अर्जुनसाठी मी आईसारखी होते,
पण याचा अर्थ असा नाही की मी त्याला तुझ्यापासून वेगळं ठेवू इच्छिते. कधी कधी प्रेम इतकं सरावाचं होतं की दुसऱ्याच्या जागेचा अंदाजच येत नाही. सानिकाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने फक्त एवढंच उत्तर दिलं, आता माझी जागा मी स्वतः बनवेन. त्याच रात्री अर्जुन आणि सानिका टेरेसवर चहा घेत बसले होते. तुला माहितीये का, अर्जुन म्हणाला, आज मी वहिनीशी ऑफिसची गोष्ट सांगताना थांबलो कारण मला वाटलं आधी तुला सांगायला हवं. सानिका हसली. हेच तर हवं होतं, संवाद, समजून घेणं आणि स्वतःपासून दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहोचणं. शांतता घरभर दरवळत होती, पण सानिकाच्या मनात मात्र प्रश्नांचं वावटळ आणखीनही गोंगावत होतं. घरात कुणालाच तिचं अस्तित्व जाणवत नव्हतं का? का तिला नेहमी तुलना करावी लागते रुचा वहिनीशी? का तिचं बोलणं कमी समजलं जातं? का तिचं अस्तित्व सून म्हणून अजूनही मान्य झालं नाही? ती दिवसभर काम करत होती, पण कुणाचं कौतुक नव्हतं. उलट काहीतरी कमी पडलं की सासूबाई म्हणायच्या, रुचाला सांगावं लागायचं नाही, तिला समजतं आपसुकच. मग मला का नाही समजत? सानिकाने स्वतःला विचारलं होतं, पण उत्तर नव्हतं. एका दुपारी परत सासूबाईंची तब्येत थोडी नरम झाली. डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी 2 आठवड्यांचा आराम सांगितला. रुचा वहिनीला बाहेर त्यांचं एक महत्त्वाचं काम होतं, त्यामुळे ती घरी थांबू शकत नव्हती. सानिका, तूच जरा आईचं लक्ष ठेवशील का? जेवण, औषधं आणि वेळोवेळी ताप मोजणं. अर्जुन पहिल्यांदा तिच्याकडे अपेक्षेने पाहत होता. सानिकाने मान डोलावली. तिच्या डोळ्यात चमक होती. शेवटी तिला एक संधी मिळत होती. त्या 2 आठवड्यात सानिकाने सासूबाईंची खूप काळजी घेतली. त्यांचं आवडतं सूप, संध्याकाळी साजूक तुपातला शिरा, रोज भजन ऐकायला मोबाईल लावणं, प्रत्येक गोष्ट तिने प्रेमाने केली. पहिल्यांदा सासूबाई म्हणाल्या, तुझं जेवण खरंच रुचकर आहे. अगं, तुझ्या हातचं वरण खूपच चवदार होता, मला खूप आवडलं. सानिकाचं मन भरून आलं. पण हे कौतुक रुचा वहिनीच्या कानावर गेलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी अस्वस्थता आली. त्यांनी बोलून दाखवलं नाही, पण सानिकाला जाणवलं कोणीतरी तिच्या छोट्याशा विजयाकडे संदेहाने पाहतंय. एका संध्याकाळी सासरे बाबा TV पाहत असताना रुचा आणि सानिकामध्ये खूपच सौम्य अशा शब्दात पण धारदार चर्चा झाली. तू आईची काळजी घेतलीस, छान आहे, पण ही तुझी जबाबदारीच आहे ना? रुचा म्हणाली. सानिकाने थोडं धीर एकवटत उत्तर दिलं, हो वहिनी, पण जबाबदारी स्वीकारणं आणि ती मनापासून पार पाडणं यात फरक असतो. रुचा काही क्षण गप्प राहिली. तिला सानिकाच्या डोळ्यातला आत्मविश्वास दिसला. आणखी काही दिवस गेले. अर्जुनही आता सानिकाच्या कामाची दखल घ्यायला लागला होता. एकदा रात्री ती जेवण करत असताना अर्जुन म्हणाला, तू चांगलं सांभाळतेस सगळं. मी खूप बिझी होतो, पण आज लक्षात आलं तू खरंच घरात रमली आहेस. सानिकाचं हसू थोडं अडखळत होतं. ती म्हणाली, घरात रमायचं म्हणजे स्वतःला हरवायचं नसतं अर्जुन. उलट स्वतःला शोधायला घर आधार असायला हवं. अर्जुनने काही उत्तर दिलं नाही, पण तो क्षण त्यांच्या नात्यात एक नवं वळण होता. एक दिवस सानिका चहा घेऊन वरच्या गच्चीवर गेली. तिथे तिला रुचा फोनवर बोलताना दिसली. मी इतकं केलं घरासाठी, तरी आता ती सानिका सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. आईबाबांनाही तिचं स्वयंपाक, वरण भारी वाटतं. तुला काय सांगू, माझं मन थोडं घुसमटतंय, पण दाखवायचं नाही. सानिकाचं पाऊल थांबलं. तिने ऐकलं. तिचं मन सुन्न झालं. ती परत खाली आली. काहीही बोलली नाही, पण त्यावेळी तिच्या डोळ्यातून पाणी आलं. जसं मला वाटत होतं की मला या घरात जागा नाहीये, तसंच वहिनींना पण वाटत होतं की त्यांची जागा कोणी घेणार नाही ना. दोघींनाही या घरात स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं, टिकवायचं होतं. तिने वहिनीशी बोलायचं ठरवलं की आपण दोघीही या घरातील सुना आहोत
आपल्या दोघांचा हक्क समान आहे. पुढच्या दिवशी सानिका रुचाला समोर बसवून बोलली, वहिनी, मी तुमच्याकडून खूप शिकलोय, पण माझ्या छोट्या छोट्या गोष्टींकडेही जर शंका घेणं, चुका काढणं असं होत राहिलं तर मला वाटतं आपण दोघींची मैत्री होणार नाही. आपण स्पर्धा करत राहू. रुचाने डोळे मिटले. एक दीर्घ श्वास घेत तिनं उत्तर दिलं, माफ कर, मला कधी कधी भीती वाटते की माझी जागा गेली तर. तू नवीन आहेस, उत्साही आहेस आणि सगळ्यांचं लक्ष आता तुझ्याकडे जातंय. सानिका म्हणाली, मीही माणूसच आहे. मी पण या घराची सून आहे. मलाही या घरात माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे. त्या क्षणी पहिल्यांदाच रुचा आणि सानिका त्या दोघींनी मान्य केलं, आपण दोघी या घरातील सुना आहेत. आपल्या दोघींचाही हक्क समान आहे. ही गोष्ट त्या दोघींना समजली. त्या दोघींनी एकमेकींना मिठी मारली व जुन्या गोष्टी विसरण्याचे ठरवले. काही दिवसांनी सासूबाई पूर्ण बऱ्या झाल्या. त्यांनी संध्याकाळी सगळ्यांसमोर सांगितलं, मी पहिल्यांदाच सानिकाला ओळखलं. ती आता आपल्या घराची जबाबदार सून आहे, जशी रुचा आहे. सगळ्यांचं लक्ष सानिकाकडे गेलं. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिला परकं वाटणारं घर अखेर तिचं झालं होतं. ती आता आरशात पाहते तेव्हा तिला एक वेगळी सानिका दिसते. गोंधळलेली, परकी नव्हे तर स्वतःचा आत्मा जागवणारी स्त्री. ती अजूनही बायको आहे, सून आहे, पण आता तिची ओळख स्वतःसाठीही आहे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.